धन्यवाद आदरणीय चंद्रकांतजी शेटे सर. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय सन इम्पॅक्ट क्लिअरिंग अँड शिपिंग एजन्सी आणि त्यांच्या विरोधात लवासा फायटर्स या दोन टीमच्या दरम्यान लढत चालू आहे. सन इम्पॅक्ट क्लिअरिंग अँड शिपिंग एजन्सी अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्लोअर वन नक्कीच आपल्याला जो पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती त्या ठिकाणी पोहोचेल. स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू फील्ड केला जातोय आणि त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सिंगल घेतली एक आणि मैदानाच्या आतमध्ये खातं जे खोललं जात आहे. ही मॅच देखील चांगली होईल. मैदानाच्या आतमध्ये अनेक पर्वामध्ये सतीश देव अंतिम फेरीमध्ये जाऊन पोहोचले. दरम्यान अगदी आपण पाहतोय केले आक्रमण, केलाय प्रहार, चेंडू पोहोचेल सीधा सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी सहारावा. निमेश रेडकर यांच्या बॅट मधून आलेला एक उत्तुंग षटकार. सतीश देवकर यांच्यावरती केलेलं आक्रमण. ही लढत रंगतदार होईल, रोमहर्षक होईल. आठी तटीची नक्कीच मैदानाच्या आतमध्ये होताना जी पाहायला मिळेल. सुरुवात झाली आहे, सुरुवात शानदार केली एक निमेश रेडकर यांनी. हा चेंडू अगदी आपण पाहतोय ऑफस्टिकच्या जास्तीच बाहेर जाणारा पंच दंडित करतायत, कळवतायत की वाईट बॉल आहे. खराब स्वरूपाचा चेंडू आहे. एक डाव स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड. स्कोर कार्ड 8 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. नॉकआउट पद्धतीच्या मॅचेस आहेत त्यामुळे मात्र संघर्ष फार मोठा पाहायला मिळेल या ठिकाणी. ऑफसाईडच्या दिशेला प्रहार करण्याचा प्रयत्न होता, असफल ठरवला. स्लोअर वन पुन्हा एकदा आपल्याला जो पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे सतीश देवकर यांच्याकडे लेदर क्रिकेटचा देखील फार मोठा अनुभव आहे आणि लेदर क्रिकेटमध्ये अचूकता नक्की शिकवली जाते. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी प्रस्तुत करत असताना सतीश देवकर यावेळेला कव्हरच्या दिशेला चेंडू फीड केला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती स्वतः सतीश. अगदी आपण पाहतोय वेगवान सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल स्कोर कार्ड 9 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. 5 षटकांची लढत मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. याचबरोबर हा चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन सीमारेषा पार, खणखणीत चौकार. 4 रन. पहिल्या षटकामध्ये 13 धावा वसूल केल्या गेल्यात. अगदी आपण पाहतोय चांगली सुरुवात धनंजय भोसले आणि निमेश रेडकर यांनी मैदानाच्या आतमध्ये करून दिली आहे. सन इम्पॅक्ट क्लिअरिंग अँड शिपिंग एजन्सी आणि त्यांच्या विरोधात लवासा फायटर्स या दोन टीमच्या दरम्यान चालू असलेली महत्वपूर्ण लढत आपण या ठिकाणी पाहतोय. आज कळसगावचे सन्माननीय संजय गाडगे यांचा वाढदिवस आहे. त्यांना देखील आमच्या तमाम संयोजक आयोजकांच्या वतीनं, क्रिकेट प्रेमींच्या वतीनं वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा असतील. अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक महत्वपूर्ण लढत जारी आहे. षटक क्रमांक पहिलं संपलंय, षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये जे टाकलं जाईल. 4 षटक ही 20 मिनिटाच्या आतमध्ये नक्कीच तुम्हाला पूर्ण करावी लागतील, अन्यथा तुम्हाला टाइम पेनल्टी दिली जाईल याची दक्षता घ्यायची. लाईव्ह प्रेक्षेपण या क्रिकेटच्या स्पर्धेचं नक्कीच खऱ्या अर्थानं जे चालू आहे. 13वं पर्व मोठ्या धूमधडाक्यात संपन्न होत असताना आजचा हा अंतिम दिवस 2 दिवसीय क्रिकेट टुर्नामेंट आपण या ठिकाणी पाहतोय. षटक क्रमांक दुसरं घेऊन आलाय मंथन डाकी. चांगला परफॉर्मन्स राहिला मंथन यांचा. हा चेंडू अगदी आपण पाहतो आहे लेग स्टिकच्या बाहेर जाणारा वाईट बॉल म्हणून पंच इशारा करतायत. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड. धावफलक जर पाहिलं तर मात्र 14 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. एक चांगला अष्टपैलू तो प्रस्तुत केले या संपूर्ण क्रिकेटच्या स्पर्धेत मंथन यांनी. षटक क्रमांक दुसऱ्या हातामध्ये जे घेतलंय मारा करण्यासाठी मंथन पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू अगदी आपण पाहतोय थोडीशी उसळी घेणारा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसावेल, स्थिरावेल आणि आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूला देखील अगदी फार मोठं महत्व असेल. ज्यावेळेस 5 षटकांची मॅच आहे, नॉकआउट पद्धतीच्या मॅचेस नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जारी
गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मंथन डाकी सज्ज. या दरम्यान अगदी आपण पाहतोय हा फटका एक टप्पा खातोय, जातोय सीधा सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी 4 रन आक्रमण केलंय. निमेश रेडकरच्या बॅट मधून आणखीन एक सनसनीत चौकार मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. सुरुवात शानदार आहे. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय सन इम्पॅक्ट क्लिअरिंग अँड शिपिंग एजन्सी टीमची. या वेळेला अगदी आपण पाहतोय लॉंग लेगच्या दिशेला चेंडू जाईल सीधा सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकारासाठी 4 रन. 22 धावा धावफलकावरती. बॅक टू बॅक 4 रन. मंथन डाकीवरती केलं गेलेलं आक्रमण निमेश रेडकर चांगला परफॉर्मन्स राहिलाय या संपूर्ण क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आणि एका महत्वपूर्ण लढतीमध्ये लढताना पाहायला मिळतोय. निमेश रेडकर सुरुवात शानदार करून दिली आपल्या संघाला. अगदी आपण पाहतोय सतीश यांचं पहिलं षटक अगदी आपण पाहिलं 13 धावा खर्च केल्या होत्या. मंथन डाकी षटक क्रमांक 2 या ठिकाणी घेऊन आलाय. स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर 22 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. पुन्हा एकदा मंथन डाकी गोलंदाजी मार्कवरती सज्ज. निमेश रेडकर स्ट्राइक एंड वरती. यावेळेला सन्मान दिला या चेंडूला. डायरेक्ट शॉटचा प्रयत्न त्या ठिकाणी आणि विकेटचं होईल पतन. फलंदाज धावबाची शिकार ठरताना पाहायला मिळतोय. प्रत्येक विकेटसाठी लवासा मैत्री ग्रुप यांच्या वतीनं पारितोषिक असेल ते 500 रुपयांचं. अगदी ही धावबाची विकेट होती. या विकेटसाठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल लवासा मैत्री ग्रुप यांच्या माध्यमातून. सीएचे मित्र परिवार सालाबाप्रमाणे याही वर्षी केलेलं एक प्रभावी आयोजन अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये आज अंतिम दिवस संपन्न होत असताना हा चेंडू थोडीशी उसळी घेतोय. यष्टरक्षकाच्या हातात जाऊन वेसावतोय, स्थिरावतोय. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाही. आणखीन एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये प्रस्तुत केलाय मंथन डाकी यांनी. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 चौकार आल्यानंतर त्यानंतर धावबाची विकेट पाहायला मिळाली. हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. कमबॅक केलंय मंथन मैदानाच्या आतमध्ये. धावफलक जर पाहिलं तर 22 वरती स्थिर आहे. यावेळेला अगदी आपण पाहतोय शॉर्ट कव्हरच्या दिशेला चेंडू शतरक्षक चेंडूवरती अगदी डीप मधून धावत पळत येतो. एक सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. धावफलक जर पाहिलं तर मात्र या एका धावेच्या सहाय्यानं 23 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. षटक संपल्यात मैदानाच्या आतमध्ये. 2 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर धावा पाहायला मिळतात त्या 23. 3 षटकांचा खेळ शेष असेल, शिल्लक असेल, बाकी असेल. 18 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी. थँक्यू. संपूर्ण ऑर्गनायझर कमिटी आपल्याला विनंती आहे की आपण टॉस बॉक्स ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी फोटो सेशन केले जाते त्या ठिकाणी मात्र उपस्थित राहायचं आहे. षटक क्रमांक टाकलं जाईल आता. 3रं षटक आणि मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती येतोय जयेश उत्तेकर. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी सज्ज. 13वा हंगाम मोठ्या थाटामाटा संपाच्या आतमध्ये जारी आहे.
हा चेंडू उजव्या एसटीच्या जास्तीच बाहेर जाणारा पंच हेमंत कोळीसर यांचा इशारा येतोय. हा चेंडू असेल वाईड, खराब स्वरूपाचा. टॉस बॉक्स मध्ये आपण पाहतोय की आमचे आयोजन कमिटी यांचे कष्ट आहे, त्यांची मेहनत आहे आणि या अखंडपणे 13 वर्ष ही क्रिकेटची स्पर्धा संपन्न होत असताना खऱ्या अर्थानं फार मोठं योगदान या ऑर्गनायझर कमिटीचं नक्कीच अगदी आपण पाहतोय. दरम्यान अगदी आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेगच्या दिशेला शतरक्षक आलाय चेंडूच्या खाली, टिपलाय झेल. आणखीन एका विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होताना जे पाहायला मिळते. फलंदाज बाद. थँक्यू. लवासा मैत्री ग्रुप यांच्या माध्यमातून गोलंदाजासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. तर तो झेल टिपला दर्शन यांनी त्यांच्यासाठी देखील 200 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी असेल. मारा करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरची सज्ज जयेश उत्तेकर षटक क्रमांक 3 या ठिकाणी मार्गस्थ आहे. लढत अगदी आपण या ठिकाणी पाहतो. एका बाजूला लवासा फायटर्स तर दुसऱ्या बाजूला सन इम्पॅक्ट्स क्लिअरिंग अँड शिपिंग एजन्सी या दोन टीमच्या दरम्यान हा मुकाबला आपण या ठिकाणी पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो आहे मंगेश फदाले. अनेक क्रिकेटच्या स्पर्धा आपल्या अष्टपैलुत्वानं या खेळाडूंना देखील गाजवलेल्या आहेत. अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असतो आणि कित्येक वर्ष या खेळाडूला मी क्रिकेट खेळताना पाहतोय. मंगेश फदाले मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. जयेश उत्तेकर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. समोर आहे मंगेश. ओ पहा शॉर्ट फाईन लेगच्या दिशेला दिशा दिली आहे. शतरक्षक पुन्हा एकदा चेंडू वरती येतोय. सिंगल घेतली जाते, एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते आणि या एका धावेच्या सहाय्यानं स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 25 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. 25 रन 25 धावा धावपलकावरती अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती जयेश उत्तेकर सज्ज आहे. टाइम लिमिट नक्कीच असेल आणि वेळेला आपण टाइम पॅनल्टी नक्कीच कवलेली आहे, त्यामुळे वेळ वाचवणं खूप गरजेचं. शॉर्ट लाईन चेंडू होता त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय त्यावरती केलेलं आक्रमण. चेंडू जातोय सीमा पार, धाव संख्या घेते आकार. चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार. थँक्यू. 29 धावा धावपलकावरती जयेश उत्तेकर पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्राईक एंड वरती जो फलंदाज अगदी आपण पाहतोय प्रवीण जाधव. नॉन स्ट्राईक एंड वरती अगदी आपण पाहतोय मंगेश फदाले. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 5 षटकांची लढत मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. याचबरोबर केलंय आक्रमण, केलंय प्रहार. चेंडू पोहोचेल सीधा सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी 4 रन. दोन चौकार मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहतोय. यानंतरची महत्वपूर्ण मॅच, तिचा टॉस आपल्याला नक्की पुन्हा एकदा त्या ठिकाणी डायरेक्ट हिट विकेटचं होईल पतन. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय अति घाई संकटात नाही, क्रीज सोडली, गेष्ट्या उडवल्या आणि त्याचबरोबर मात्र विकेटचं पतन. चांगली फलंदाजी करत होता प्रवीण जाधव. मैदानाच्या आतमध्ये ठरतोय धावबाची शिकार. थँक्यू.
वेदांत चॅलेंजर्स टीमचा कॅप्टन आणि भानुशाली PSS स्मॅशर टीमचा कॅप्टन दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की नाणेफेक या ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत. आपण या ठिकाणी टॉस बॉक्स बरोबर संपर्क करायचा आहे. वेदांत चॅलेंजर्स आणि भानुशाली PSS स्मॅशर दोन्ही टीमला विनंती असेल. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ आहे. धावफलकावरची धावा जर पाहिलं तर मात्र 33 आपण पाहतोय. गजानन जो धावबाद केला त्याच्यासाठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक लवासा मैत्री ग्रुप यांच्या माध्यमातून हे पारितोषिक असेल. चांगल्या कामगिरीवरती पारितोषिकांची उधळण लवासा मैत्री ग्रुप यांच्या माध्यमातून अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा फटका समोरच्या दिशेला लॉफ्ट केलाय. अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी जी घेतली जाईल आणि याचबरोबर षटक क्रमांक 3 ची मैदानाच्या आतमध्ये होईल समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर 34 धावा आपण पाहतोय. 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये असेल. शेष शिल्लक बाकी 3 ओव्हर. धावफलकावरती धावा 34. टीम सेमीफायनल मध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळेल. फटका सजवलाय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईन सीमारेषा पार. उत्तुंग षटकार. 6 धावा. ओम दुरापे यांच्या वतीने देखील प्रत्येक विकेटला 500 रुपयांचं पारितोषिक प्रदान केलं जाईल. चेंडूचा पाठलाग केला जातोय त्या ठिकाणी 2 धावा वेगवान घेतल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. धावफलक जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचलेल्या 2 धावांच्या सहाय्यानं 42 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना 5 षटकांची लढत, 5 षटकांचा सामना क्रिकेट प्रेमी या ठिकाणी पाहतायत. आनंद या ठिकाणी घेताना जे पाहायला मिळत आहेत. स्लोअर वन आपल्याला जो पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मिड विकेट दिशा निवडली त्या ठिकाणी, परंतु आता सिंगल घेतली जाईल. मंगेश फदाले. अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असतो. फार मोठा अनुभव, अनेक चांगला अष्टपैलुत्व अनेक स्पर्धेमध्ये त्यांचं पाहायला मिळाले. पाहायचे की कामगिरी कशा प्रकारे करता येतात. उर्वरित काही चेंडूवरती जितू भगतचं हे षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना मंगेश फदाले स्ट्राईक एंडवरती जाऊन पोहोचताना आपण पाहतो आहे. पहिल्या चेंडूवरती ठोकलेला षटकार, परंतु त्यानंतर केलेलं कमबॅक, चांगली गोलंदाजी, 2 चेंडू अप्रतिम त्यानंतरचे जितू भगत यांचे आणि संमिश्र क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. पुन्हा एकदा जितू भगत सज्ज होईल. फुलर लेनचा चेंडू होता. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क आपल्याला जो पाहायला मिळत नाहीये. दोन पंच नक्कीच त्या ठिकाणी एकत्र येताना पाहायला मिळत आहेत. पंचांच्या भूमिकेत हेमंत कोळी सर, सचिन सावंत सर,
संदीप सर नक्कीच अगदी आपण पाहतोय कार्यरत. तर आज समालोचक म्हणून 4 समालोचक या ठिकाणी कार्यरत. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, तुमचे सहकारी 5 वर्षापूर्वी तुमच्यामध्ये कार्यरत असणारे. ओ हा चेंडू निसटतोय, सटकतोय, वाईड प्लस 4 अगदी आपल्याला जो पाहायला मिळेल. लॉंग स्टॉपला चेंडू जातोय चौकारासाठी. जुन्नर भूषण आपल्या बरोबर नक्कीच जोडलेत. अगदी काल रात्री देखील समालोचन नक्कीच केलं आणि अतिशय व्यस्त कार्यक्रम, स्पर्धा सम्राट म्हणून नक्कीच ओळख. हा चेंडू अगदी आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेला खेळलाय मंगेश फदाले यांनी. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर जयेश भोसले सर, एक अभ्यासपूर्ण समालोचन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. हिंदीचा सुमधुर आवाज. संतोष पुजारी सर, त्यांचंही समालोचन आपण ऐकतोय. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 50 धावा स्कोर कार्ड वरती, अर्धशतक पूर्ण होताना जे पाहायला मिळतंय. षटक या ठिकाणी व्यासपीठावरती नुकतंच ज्यांचं शुभ आगमन होतंय, प्रसिद्ध उद्योजक, एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, आमचे मार्गदर्शक शरद दादा बोडके यांचं आगमन होताना जे पाहायला मिळतंय. चंदू सरांच्या माध्यमातूनच त्यांच्या गावाला जाण्याचा योग आला होता. मसवंडी संगमनेर तालुक्यातील त्यांचं गाव आणि संपूर्ण गाव अतिशय क्रिकेट प्रेमी गाव आहे. शरद दादांचं आगमन. आणि आता शेवटचं आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये जे टाकलं जाईल. यानंतरची जी मॅच आहे, वेदांत चॅलेंजर्स आणि या भानुशाली PSS स्मॅशर्स, दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण संपर्क या ठिकाणी करावा. मारा करण्यासाठी गोलंदाज सज्ज. अखेरचा आणि अंतिम षटक, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होताना जो पाहायला मिळतोय. धावा आहेत ते 51 आणि गोलंदाजी मार्कवरती जितेंद्र शेवटचा आणि अंतिम षटक टाकण्यासाठी सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. मारा करण्यासाठी गोलंदाज सज्ज होताना जो पाहायला मिळेल. या दरम्यान गती परिवर्तन करून टाकलेला चेंडू, त्यावरती केलेला कडा प्रहार, मिड विकेट बाउंड्री लाईन, सीमारेषा पार, उत्तुंग षटकार. थँक्यू. स्लोअर वन होता, थोडेसे थांबले आणि त्यानंतर कडा प्रहार केला. फार मोठा अनुभव मंगेश फदाले यांच्याकडे. दानशूर दाते, आमचे मार्गदर्शक, प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय शरद दादा बोडके यांच्या माध्यमातून माझ्यासाठी आणि आदरणीय महाराष्ट्राचा बुलंद आवाज चंद्रकांतजी शेटे सर यांच्यासाठी प्रत्येकी 1,000 रुपयांचं पारितोषिक बक्षीस. धन्यवाद. या दरम्यान अगदी आपण पाहतोय झेल टिपलाय सीमारेषाच्या लगत, विकेटचं होताना पाहायला मिळतंय पतन. जितेंद्र शर्मा अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज सज्ज होताना जो पाहायला मिळेल.
या झेलसाठी देखील पारितोषिक 500 रुपयांचं लवासा मैत्री ग्रुप यांच्या माध्यमातून. दरम्यान अगदी आपण पाहतोय विकेटचं त्या ठिकाणी पतन होताना पाहायला मिळतंय. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 57 धावा स्कोर कार्ड वरती. मला वाटतं प्लेड ऑन त्या ठिकाणी मात्र फलंदाज ठरताना पाहायला मिळतोय. विकेटचं होईल पतन. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र 57 धावा धावफलकावरती आहे. सन्माननीय शरददादा बोडके, दानशूर दातेक यांच्या माध्यमातून अगदी आपण या ठिकाणी पाहतोय पंडितजी आणि त्याचबरोबर आमचे जयेश भोसले सर यांच्यासाठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी येताना जे पाहायला मिळतंय. एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे शरद दादा आणि खऱ्या अर्थानं सीएचची स्पर्धा म्हटली की दादा फार मोठा एन्जॉय करतात. त्या ठिकाणी मात्र अनेक वेळेला मालकत्व घेऊन संघ देखील उतरवला. चांगला परफॉर्मन्स अनेक पर्वामध्ये दिला शरद दादा यांच्या टीमने. अगदी आपण पाहतोय विकेटचं होईल पतन आणि मैदानाच्या आतमध्ये विकेट हॅट्रिक पूर्ण होताना जे पाहायला मिळते. पहिली विकेट हॅट्रिक गोलंदाज जितेंद्र शर्मा यांच्या नावावरती. जबरदस्त गोलंदाजी केली आणि विकेट हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना पाहायला मिळते. जितेंद्र शर्मा. पलीकडच्या बाजूला ट्रेन देखील थांबली ही विकेट हॅट्रिक पाहण्यासाठी. विकेट हॅट्रिक होईल का नाही आणि विकेट हॅट्रिक झाली. सगळे नक्कीच कौतुक करतात. त्या गोलंदाजाचं नाव आहे जितेंद्र शर्मा. लवासा ग्रुप यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक या विकेट हॅट्रिक साठी. शतरक्षक येईल चेंडूवरती डीप मधून अगदी आपण पाहतोय काय ड्रॉप होतोय. प्रयत्न सुरेख पाहायला मिळाला. अतिशय दूरवरून शतरक्षक चेंडूवरती धावत पळत गेला. त्या ठिकाणी कॅच होईल. ड्रॉप प्रयत्न चांगला आणि या प्रयत्नासाठी देखील टाळ्या वाजल्या जात आहेत. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 58 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 58 रन ऑन स्कोर बोर्ड. 58 धावा धावफलकावरती. अंतिम षटकातील काही चेंडू मात्र शिल्लक. जितेंद्र शर्मा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना जो पाहायला मिळेल. अंतिम दिवस, शेवटचा दिवस, अखेरचा दिवस अगदी आपण या ठिकाणी पाहतोय आणि महत्वाची क्वार्टर फायनल जारी आहे. जिंकणारी टीम सेमीफायनल मध्ये जाऊन दाखल होईल. ती मात्र कोणती? सन इम्पॅक्ट क्लिअरिंग शिपिंग अँड एजन्सी की दुसऱ्या बाजूला लवासा फायटर्स हे आपण पाहणार आहोत. रंगतदार लढती पार पडलेल्या आहेत सकाळच्या सत्रापासून अगदी आपण पाहतोय. या दरम्यान केले आक्रमण ऑन साइडच्या दिशेला. चेंडू पुन्हा एकदा पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा. एक इनिंग संपते मैदानाच्या आतमध्ये. धावा बनवल्या गेल्यात एका इनिंगच्या समाप्तीनंतर. 64 धावा मैदानाच्या आतमध्ये ज्या बनल्यात. 65 धावांचं लक्ष्य ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. 5 षटकांमध्ये टार्गेट समोर ठेवले 65. 65 धावा ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. चला पुढच्या मॅचचा टॉस आपण करतो आहोत. वेदांत चॅलेंजर्स आणि भानुशाली PSS स्मॅशर्स दोन्ही टीमचे कॅप्टन चला रिपोर्टिंग करा. टॉस करण्यात येईल. नेक्स्ट मॅच वेदांत चॅलेंजर्स आणि भानुशाली PSS स्मॅशर्स. थँक्यू. वेदांत चॅलेंजर्स टीमचा कॅप्टन आलाय भानुशाली PSS स्मॅशर. आइए जल्द से जल्द कैप्टन. मी कर्णधाराचं लक्ष वेधेन. वेदांत स्मॅशर्स वेदांत चॅलेंजर्स अर्थात सचिनजी पदाले साहेब स्वतः संघाचे संघमालक आणि दत्ताजी बालेराव
यांच्या मालकीचा संघ, तर एका बाजूला भानुशाली PSS मॅशर्स खेळत असताना पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहत आहोत दीपकजी भानुशाली आणि विपुलजी भानुशाली यांच्या मालकीचा संघ पाहायला मिळणार आहे. कॅप्टन या त्वरित टॉस करण्यात येतोय. धन्यवाद डीजे. टॉससाठी जय सर, बीपीटीचे नामवंत खेळाडू सनी इलेव्हनला देखील त्यांनी दर्जेदार क्रिकेट खेळले. कांबळे साहेबांना विनंती असणार आहे आपण टॉससाठी यायचं आहे. त्या ठिकाणी आमचे जयेश भोसले सर जोडले जात आहेत. कांबळे साहेबांचे शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत. टॉस करण्यात येत आहे. एका बाजूला प्रफुल्ल आणि निशांत. टॉस होतोय. टेल इज अ कॉल. टेल इज अ कॉल अँड टेल इज रीच. या भानुशाली स्मॅशर्स टीमने टॉस जिंकलाय. टेल कॉल केला, टॉस जिंकला. टॉस जिंकला, निर्णय काय घ्याल? फील्डिंग करें. फील्डिंग करना चाह रहे हो क्या? कुछ चेंजेस है आपके टीम में आज? टीम में आज कोई चेंजेस नहीं है. जो वही जो प्लेयर है वही खेलने वाले. एक का है जो अपना वो उसी हिसाब से हम लोग एडजस्ट करेंगे. टीम का माहौल जिस तरह से एंजॉय करते हैं हर साल, इस साल भी एंजॉय किया टीम ने, और टीम के अंदर और डगआउट्स में क्या माहौल रहता है? डगआउट्स में अच्छा ही माहौल है. एंजॉय करने के लिए खेलते हैं. वही अपना जो CHA का है जो प्रीमियम, एंजॉय करने के लिए खेलते हैं. क्रिकेट तो सेकंड प्रायोरिटी है. नॉकआउट स्टेज पे आज हो, आज फील्डिंग करना चाह रहे हो, कितने तक रोकना चाहोगे अपोनेंट टीम को? अच्छा साइड है इन लोग का. हम लोग ट्राई करेंगे कम से कम जितना हो सके अच्छा बॉलिंग करेंगे. इस साल के आयोजन के बारे में, ये टूर्नामेंट के बारे में कुछ कहना चाहोगे? 13 साल से अपना ये आयोजन चल रहा है और एक अपना तो ग्रोथ ही बढ़ रहा है अपना आयोजन का. तो बोलने जैसा कुछ नहीं. अच्छा ही, और अपना जो प्रोग्राम रहता है अच्छा ही रहता है सब. निशांतशी जोडूया. निशांत, टॉस तुम्ही इथे हारला आहात. तुम्ही जर का टॉस जिंकला असता, तुम्ही डिसिजन काय घेतला असता? आम्ही बॅटिंगच घेतली असते. बॅटिंगच आली आहे वाटायला. अर्थात तुम्ही खुश आहात, आनंदी आहात. हा सर, नक्कीच. आज काय चेंजेस आहेत का संघामध्ये? चेंजेस सध्या काहीच नाही. चेंजेस नो. या वर्षी संगम 13वा पर्व तुम्ही एन्जॉय केलं का? संघाचा माहोल कसा होता वेदांत चॅलेंजर्सच्या खेमेमध्ये? संघाचा माहोल तर चांगलाच आहे, कारण आमचा जे ऑनर लोक आहे ते आम्हाला एकदम फ्री ठेवतात. आमच्यानुसार खेळायला एकदम फ्रीडम दिलेलं असतं. त्याच्यामुळे आम्ही मजा पण येते आम्हाला खेळायला, आणि हवा असं परफॉर्मन्स पण करायचा प्रयत्न करतो आम्ही. ग्रामीणचा एक खेळाडू तू आहेस, ग्रामीणमध्ये चांगलं क्रिकेट खेळतोस तू. आज CHA प्रीमियर लीगमध्ये खेळतोयस. हा जो स्तर आहे आणि अशा ठिकाणी आल्यानंतर एक नॉकआउट स्टेजला आल्यानंतर ही मॅच फार इम्पॉर्टंट राहते. अपेक्षा आहेत का खेळाडूंकडून? हां, प्रत्येकाने जे 11 प्लेयर आहेत त्यांनी त्यांचा 100% आम्ही प्रयत्न करतो की त्यांनी द्यावा. 100% दिला तर आम्ही परफॉर्मन्स चांगला करू. बस. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हालाही. द न्यूज फ्रॉम दी टॉस बॉक्स सेंटर इज टॉस जिंकलाय तो भानुशाली PSS मॅशर्स या टीमने, आणि प्रथम इथे क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. या पण समालोचन कक्षामध्ये वळूयात, जिथे व्हॉइस ऑफ महाराष्ट्र आदरणीय चंद्रकांतजी शेट्टे सरांचा आवाज ऐकायला मिळेल. थँक्यू. धन्यवाद. जयेश भोसले सरांचा आवाज आपण ऐकत होता. चालू मॅच आपण पाहतोय. उपउपांत्य फेरीचा सामना सन इम्पॅक्ट क्लिअरिंग अँड शिपिंग एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड, रामचंद्र राजमाने, संतोषजी फाफाळे आणि सचिनजी मोरे यांच्या मालकीचा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला लवासा फायटर मैत्री ग्रुप, कारण हा संपूर्ण एक ग्रुप आहे. कोणी एक ओनर नाही आहे, तर सगळा ग्रुप आहे. त्यांच्या वतीने मात्र ही टीम आपल्याला पाहायला मिळते. आयकॉन म्हणून मंथन डाकी आहेत एका बाजूला. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर निमेश रेडकर आहेत, ओव्हर 40 सतीश देवकर, आणि दुसऱ्या बाजूला मंगेश फदाले यांच्यातील लढत आहे. आणि तीच लढत इकडे पाहायला मिळते. स्ट्राईकवर फलंदाजीसाठी दर्शन डाकी, अलिबाग तालुक्यातील 65चा पाठलाग करायचा आहे. पहिला बॉल बॅकफुटला गेले, पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, अडवलाय तिकडे बॉल. एक धाव घेतली गेली आहे आणि एका धावीवर समाधान मानावं लागतंय. 65 धावांचा पाठलाग करायचा आहे खरा, परंतु एक चांगली मॅच इकडे पाहायला मिळणार आहे. शरददादा बोडके यांचे आम्ही आभारी आहोत, कारण माझ्या समालोचनावर नेहमीच त्यांनी प्रेम केलंय. 1000 रुपयाचा पुरस्कार त्यांच्याकडून देखील आलाय. पंडितजींसाठी देखील विशेष पुरस्कार आहे. जयेश भोसले सरांसाठी देखील विशेष पुरस्कार आहे, आणि प्रवीण गायकवाड यांच्यासाठी देखील शरददादांच्या वतीने एक विशेष पुरस्कार देण्यात आलाय. त्यांचे आम्ही आभारी आहोत. जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. मंगेश यावेळेला बॉल पुढे केला होता, फटका फसलाय, बॉल हवेत आहे.
हो, फिल्डर थोडेसे दूर राहिले. पहिल्याच बॉलवर संधी निर्माण केली होती मंगेश फदालेने, परंतु कॅच नाही होऊ शकले. तिकडे मजा येईल या मॅच मध्ये, कारण नेहमीच सतीश देवकर विरुद्ध मंगेश फदाले असा संघर्ष देखील आपण नेहमी पाहिलाय. आणि आज पुन्हा एकदा या दोन बलाढ्य संघांमध्ये मॅच जर पाहिली तर उपउपांत्य फेरीचीच लागली आहे. का थोड्या वेळापूर्वी जर पाहिलं, एकता फायटर सेमीला गेली. एकता फायटर हा संघ पहिला संघ ठरलाय जो सेमीला पात्र झालाय. आणि आता सेमीफायनल मध्ये जाणारा दुसरा संघ कोणता असणार आहे, येणारे 25 मिनिटं आपल्याला सांगून जातील. क्रिकेट रसिक हो, आमच्या सीएचे बांधवांचं असणार आहे हे क्रिकेट. आपल्या जीवनाचा मनमुराद आनंद घेणारे आमचे सीएचे बांधव. या ठिकाणी संतोषजी शर्मा आणि त्याचबरोबरने अरुण मिश्रा यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. यावेळेला उसळी होती या बॉलला, उसळीनेच मात्र या ठिकाणी बॅटची कडा घेत यष्टीरक्षकांच्या दिशेने चेंडू दाखल झालाय. मंगेश फदाले ऑन फायर, विकेटचं पतन. हा, 20 मिनिटात पहिल्या 4 ओव्हर आपल्याला संपवायच्या, त्याची नोंद दोन्ही टीमने घ्यायची आहे. आणि यस, धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर झाली धावसंख्या ती 7 धावा धावफलकावर झाल्यात. अजूनही 58 धावा येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये बनवायच्या आहेत. पाहूया कशा प्रकारची रणनीती इकडे बनेल. दोन्ही संघ मात्र बलाढ्य आहेत, त्यांच्यातील संघर्ष थोडीशी घाई करायची, लक्षात घ्या. दुसरी सेमीफायनल आपण पाहतोय. आमच्या सीएचे बांधवांची स्पर्धा, बरेचसे सीएचे बांधव वर्षातून एकदा या ठिकाणी नक्कीच भेटतात, परंतु आयुष्यातील 17 वर्ष सीएचे मध्ये काम करण्याचा एक वेगळा आनंद मिळाला. मग एअर कार्गो कॉम्प्लेक्स असेल, त्याचबरोबरीने नावाशेवाला देखील 8-9 वर्ष काम करण्याचा योग आपल्या सगळ्यांच्या बरोबरीने आला. मुंबई कस्टम, मुंबई डॉक्स, मुलुंड कार्गो या सगळ्या ठिकाणी काम करण्याचा योग आला.
यावेळेला बॅकफुटला जात असताना पॉईंटला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पहिला चेंडू स्वैरी ठरतोय गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. विनायक कवटी यांना आपण गोलंदाजीसाठी पाहतोय. अतुल औटे यांचे बंधू आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे करतील. सतीश देवकर इन ऍक्शन मध्ये एक वेगळ्या दर्जाचा खेळाडू आहे हा सुद्धा. या वेळेला फटका खेळलाय खरा, परंतु तो फसलाय. बॉल हवेत आहे. ओ पकडली गेली कॅच. मोठी विकेट आली आहे. सतीश देवकर यांची विकेट विनायक कवटी यांनी या ठिकाणी घेतली आहे आणि एक मोठा धक्का तरी या ठिकाणी बसलाय टीम लवासा मैत्री ग्रुपला. आम्ही आभारी आहोत कमिटी सदस्य दादासाहेब पाटील यांचे. आम्ही आभारी आहोत सतीश देवकर यांचे. आम्ही आभारी आहोत संजयजी झिमूर, सुधीरजी चव्हाण, अमितजी खातू, देवजी डोंगरे, सुनीलजी गंभीर म्हणजे सणी, त्याचबरोबर दिगंबरजी पाटील, शैलेशजी शिंदे, संतोषजी सावंत, सचिनजी वारंगे, श्रीनिवास रत्नपारखी, त्याचबरोबरीने अमोल हातनोटकर, बाळासाहेब भोईनकर, त्याचबरोबरीने गंगाधरजी कोडते, त्याचबरोबर नंदकुमारजी गिरी, विजयजी वरपे, शैलेशजी इंगळे, प्रसादजी उतेकर, प्रणयजी माने, उदयजी साटम, त्याचबरोबर विकासजी कंक, सचिनजी फदाले, सुकर्णजी बोर आणि निलेशजी कुंजीर या सगळ्यांचे आम्ही आभारी आहोत. त्याचबरोबर आमचे काही पुरस्कर्ते आहेत किंवा वेल विशर आहेत, त्यांचा देखील आम्ही या ठिकाणी क्रमाक्रमाने उल्लेख जरूर करू. पुन्हा एकदा विनायक कवटी या वेळेला चांगला बॉल पाहिला मिळाला. खेळाय जरूर तो त्या ठिकाणी मिड ऑफच्या दिशेने आणि बॉल अडवण्याचा प्रयत्न. सुरुवातीला ते क्रिकेट खेळत होते, अंतिम क्षणी त्यांनी फुटबॉल खेळलं, परंतु एकच धाव दिली आहे. प्रसिद्ध माऊली मिसळ, आपले सीएचचे बांधव नेरूळमध्ये स्वादिष्ट रुचकर अशी मिसळ आपल्याला खायची असेल तर आवर्जून माऊली यांच्या मिसळ हाऊसला भेट द्या. जयेश उतेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहिला मिळत आहेत. मंथन टाकी स्ट्राईकवर विनायक. या वेळेला आखूड टप्प्याचा बॉल समोर उडवलाय. काय स्ट्रोक खेळलाय, बॉलला पाठवलंय लांब 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 लचक षटकार. संपूर्ण लवासा ग्रुप, लवासा आणि मैत्री ग्रुप कडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पुरस्कार आहे. माझ्या मते हाशिवरे गावचे असणारे अलिबागचे दर्शन आणि मंथन डाकी. या वेळेला फटका पॉईंटच्या डोक्यावरून खेळलाय. हाही बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने. ओ हो हो, काय फिल्डिंग केली आहे, टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त क्षेत्ररक्षण. चौकारात निघालेला बॉल मात्र त्या ठिकाणी खेचून आणला. 2 धावा या वाचवल्यात ना, कदाचित या की फॅक्टर ठरू शकतील. प्रवीण होते त्या ठिकाणी आणि काय फिल्डिंग केली आहे, म्हणजे अक्षरशः असं वाटत होतं बॉल चौकारच गेला, परंतु तेवढ्याच बॉल मात्र चौकाराच्या दिशेने जाणारा खेचला आतमध्ये. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. विनायक पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. यावेळेला आता मात्र फटका त्याच दिशेने खेळला जातोय. तिकडे फिल्डर आहेत, पुन्हा मात्र तिकडे प्रवीण जाधवच होते आणि आणखीन एक मोठी विकेट. विनायक कवटी यांनी मात्र 2 मोठे हादरे दिलेले आहेत. विकेटचं पतन. तर सारखं म्हणजे हे सोपं देखील नाहीये, कारण सतीश देवकर सुद्धा काल 2 लेदरच्या मॅच खेळले, इकडे खेळलेत. त्याचबरोबर मंथन देखील इकडे मॅच खेळून परत नाईटला खेळायला अलिबागला गेले, परत इकडे येत आहेत. या सगळ्या गोष्टी सोप्या नाहीयेत, परंतु हे सगळे मैदानात येत आहेत हेच खूप महत्वाचं आहे. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत निलेश सोंडकर. एक मराठी उद्योजक म्हणून त्यांची ख्याती आहे. या स्पर्धेचे किट्स देखील त्यांनीच डिझाईन केलेले आहेत, बनवलेले आहेत आणि अगदी कलकत्त्यापर्यंत या स्पोर्टच्या नावाची चर्चा चांगलीच रंगताना पाहायला मिळाली.
यावेळेला फटका चांगला आलाय निलेश यांच्या बॅटमधून. सीमारेषा दिशेने जाताना पाहिला मिळतोय खरा, परंतु तिकडे एका धावेने धावसंख्या पुढे गेली आहे. विनायक औटीच्या या षटकामध्ये कौतुक करावं लागेल जी गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. या षटकात त्यांनी धावा दिल्या त्या 11 धावा खर्च केल्या, 2 महत्वपूर्ण विकेट देखील घेतल्या गेल्या, त्यामुळे त्यांचंही कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकात मंगेशने थोडासा दबाव निर्माण केला, त्या दबावाला विनायक औटी यांनी आणखी वाढवलं आणि धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 18 धावा धावफलकावर पाहायला मिळते. अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर मोठा पल्ला गाठायचा जरूर आहे, कारण अजूनही मॅच जिंकण्यासाठी 47 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये, कारण हा संघ देखील बलाढ्य आहे. आम्ही आभारी आहोत संतोष मोरे साहेबांचे, उर्मी शिपिंग, त्याचबरोबर जर पाहिलं तर शिरोडकर सर, ग्लो इन लॉजिस्टिक, त्याचबरोबर सी स्पीडचे नयन गोल साहेब, रत्नाकर राय साहेब स्काय सी, त्याचबरोबर संतोष पवार साहेब सुपर इम्पॅक्ट एजन्सी, त्याचबरोबर मुन्ना सर हर्ष लॉजिस्टिक, ॲग्रेसिव्ह शिपिंग अशोक गुले, आणि त्याचबरोबर प्रवीण नाईक, DG पाटील, दत्तात्रय नवले, निलेश कुंजीर यांच्या आभारी आहोत. साईशा एंटरप्राइजेस, मुकेश मिश्रा यांच्या आभारी आहोत. हाय बँक यांच्या आभारी आहोत. प्रभाकर सिंग, सीलिंक क्लिअरिंग यांच्या आभारी आहोत. केतन डागा यांच्या आम्ही आभारी आहोत. मुंद्रा लॉजिस्टिक, बाळासाहेब बोईनकर, ऑल. यावेळेला फटका तर खेळला, पाहूया फिल्डर येत आहेत तिकडे. आणि धावफलक जर पाहिला तर पुढे जाईल. हार मानणारी टीम नाहीये सतीश देवकर आणि कंपनी. इकडे त्यांनाही प्रयत्न करावे लागतील. लवासा मैत्री ग्रुप एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहा, जिंकणं हारणं या गोष्टी चालू राहतात, परंतु ज्या जिगरीने उतरतात ना आमचे सगळे सीएचे बांधव, त्याला सलाम करायला लागेल. निमेश रेडकर, मागील पावसाळी हंगाम देखील चांगला गाजवला त्यांनी. बांद्रा कोलगेटची स्पर्धा विशेष गाजवली. आंबेगाव प्रीमियर लीग देखील परवाच खेळून ते या ठिकाणी आलेले आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला निलेश सोंडकर आणि त्यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत जयेश उतेकर. जयेशमध्ये देखील जबरदस्त क्षमता आहे. आज त्या क्षमतेचा वापर या ठिकाणी त्यांना करावा लागणार आहे. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, काय व्हेरिएशन केलं जात आहे, उत्तर नव्हतं निलेश यांच्याकडे. चांगला बॉल निमेश यांचा या ठिकाणी पाहायला मिळाला. मॅच संपलेली नाहीये, मनामध्ये तुम्हाला एक जिद्द आणावी लागणार आहे. अजूनही मी खेळू शकतो, अजूनही मी जिंकू शकतो, मी प्रयत्न करू शकतो. मैदानात तुम्ही दोघे आहात तर तुम्हा दोघांना ते करावंच लागणार आहे, कारण आजचा दिवस 365 दिवस येणार नाहीये, त्यामुळे हा खेळ जिंकायचा आहे. यावेळेला चांगला फटका आलाय समोरच्या दिशेने, मात्र आज तो खेळला गेला खरा. एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नाही, थांबवलाय. धावसंख्या 1ने पुढे गेली आहे. थोडासा दबाव म्हणजे पहिल्या दोन ओव्हरमध्ये मंगेश वदाले आणि विनायक औटी यांनी जी कामगिरी केली त्या कामगिरीला पुढे घेऊन जाण्याचं काम निमेश रेडकर देखील या ठिकाणी करतायत. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, यामध्ये काहीही देखील होऊ शकतं. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. अतिशय आकर्षक डिझाईन केलेले टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळतात आणि स्वतः निलेश सोंडकर यांनी मात्र हे डिझाईन केले यश स्पोर्ट्सने. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला समोर खेळण्याचा प्रयत्न, अंदाज घेतला बॉलचा, पुन्हा मागे आले आणि जोपर्यंत थ्रो केला जाईल तोपर्यंत 2 धावा तिकडे पूर्ण केल्या जात आहेत. प्रवीण त्या ठिकाणी होता. प्रवीणने आज चांगले प्रयत्न केलेत, चांगलं क्षेत्ररक्षण देखील त्यांचं पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा निमेश रेडकर. या वेळेला फटका चांगला खेळलाय, हवाई हल्ला केलाय आणि सीमारेषेच्या पलीकडेच पाठवलाय. वाह, काय स्ट्रोक खेळलाय जयेश उतेकर यांनी. बॉल सीमारेषा पार, षटकार. साठी 12 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे. या षटकाराने जयेशच्या एक आशेचं किरण दाखवलेलं आहे. पाहूया, 12 मध्ये 36 पाहिजेत. मॅच अजूनही ऑन आहे. पाहूया येणाऱ्या कालावधीमध्ये काय घडेल. एका बाजूला
रामचंद्र राजमाणे, संतोषजी फाफाळे आणि सचिनजी मोरे यांच्या मालकीची टीम पाहायला मिळते सन इम्पॅक्ट क्लिअरिंग अँड शिपिंग एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड. आणि दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण लवासा मैत्री ग्रुपच्या मालकीची असणारी लवासा फायटर ही टीम. आपल्या दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. तिकडे गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. राम राजमाणे गोलंदाजीसाठी येत आहेत. तिन्ही पंचांचं आम्ही कौतुक करू, कारण स्वतः तिन्ही पंच चांगले क्रिकेट खेळलेले आहेत. सचिन सावंत अगदी विटावा चॅलेंजर, आकाश 11 घाटकोपर आणि अमृत 11 या बलाढ्य व्यावसायिक संघाला देखील खेळलेले आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर हेमंत कोळी सरांनी देखील खूप दर्जेदार क्रिकेट खेळलेलं आहे. मंगलमूर्तीपासून विविध संघांपर्यंत त्यांची मजल देखील राहिली आहे. पहिलाच बॉल फुलटॉस होता, त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय जरूर, परंतु पाहूयात पहिलाच बॉल सीमारेषा ओलांडतोय. 4 चौकार. धन्यवाद डीजे. 11 बॉल 32 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. ही मॅच ऑन आहे आणि अपेक्षेप्रमाणे चुरशीची देखील ठरते. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत पाहायला मिळतोय. तिकडे फिल्डर आहेत निमेश रेडकर, त्यांच्याच दिशेने चेंडू जातोय. विकेटचं पतन. राम राजमाणे घेत आहेत विकेट. यावेळेला बॅकफुटला गेले, कव्हर्सला ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिलाय. फेकी केली आहे आणि तिकडे एक धाव मात्र मिळते. समीकरण बदलत आहे. मॅच जिंकण्यासाठी अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉल बाकी आहेत. स्ट्राईकवर जयेश उतेकर येताना पाहायला मिळत आहेत. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. 31 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळते. मॅच नाही संपली आहे. जयेश उतेकरकडे टॅलेंट आहे. समोर जर पाहिलं तर राम राजमाणे हे देखील काही कल्पक चेंडू टाकतायत. याही अगोदर या स्पर्धा सीएची प्रीमियर लीग गाजवली आहे. संतोष पापाळे म्हणा, राम राजमाणे म्हणा, यांनी सुद्धा स्पर्धा गाजवली आहे आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. फुलटॉस, परंतु हा फुलटॉसच फसलाय. बॉल हवेत, फिल्डर तिकडे दूरवरून, क्षेत्ररक्षकच नाहीये अशा ठिकाणी बॉल पडलाय. आणि इकडे जर पाहिलं तर 2 धावांचा फटका. जयेश नाराज आहेत कारण मोठा फटका येणं अपेक्षित होतं. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. 36 धावा धावफलकावर, म्हणजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी 29 ची आवश्यकता आहे. शेवटचे 8 बॉल 29. एका बाजूला जर पाहिलं तर सन इम्पॅक्ट क्लिअरिंग अँड शिपिंग एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड, दुसऱ्या बाजूला लवासा मैत्री ग्रुप यांच्यातील लढत पाहायला मिळते. सतीश देवकर विरुद्ध मंगेश फदाले अशी देखील लढत आपण पाहूयात. यावेळेला मात्र एक चांगला फटका खेळलाय समोरच्या दिशेने. अडवला मात्र तिकडे आहे. एक धाव घेतली गेली आहे. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय आणि तो प्रयत्न यशस्वी. कदाचित खेळाडूला दुखापत झाली आहे का बॉल अडवल्यानंतर? मंगेश फदाले. मंगेशच्या एका सत्रातील अजूनही झेल आठवतोय, जो सूर मारून पकडला गेला होता. फटका चांगलाय, फिल्डर तिकडे. ओ हो, त्यांच्याच दिशेने खेळताना पाहायला मिळालेत. चांगला फटका होता. राम राजमाणे विकेट घेत आहेत. सेलिब्रेशन माझ्या मते
राजमाने यांच्या प्रत्येक विकेटसाठी संतोष फाफळे यांच्याकडून 1,000 रुपयाचा पुरस्कार आलाय, म्हणजे असे 2,000 रुपयाचा पुरस्कार राम राजमाने यांना या ठिकाणी मिळेल. धन्यवाद डीजे. मॅच संपलेली नाहीये आणि या ठिकाणी गोलंदाजीसाठी शेवटच्या षटकासाठी येत आहेत. येत आहेत अनुभवी खेळाडू प्रफुल्ल आणि शेवटचं षटक घेऊन येत आहेत मॅच जिंकण्यासाठी. 6 चेंडू 27. मॅच नाही संपली आहे. अभिजित डोले येत आहेत मैदानाच्या आतमध्ये साथ देण्यासाठी. सचिन वारंगे यांची पहिला बॉल थोडासा टप्प्याचा होता, त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न होतोय सीमारेषच्या दिशेने. तिकडे जर पाहिलं तर लक्ष तेवढं मोठं नव्हतं, परंतु त्याचा पाठलाग करत असताना थोडेसे बॅकफुटला गेल्या. सुरुवातीचे दोन्ही ओव्हर मंगेश फदाले आणि त्याचबरोबर विनायक कवटी या दोघांच्याही ओव्हर की फॅक्टर राहिल्या. आणि अजिंक्यने जो शेवटच्या बॉलवर षटकार मारला होता तो कुठेतरी की फॅक्टर देखील ठरलेला आहे, हे विसरून चालणार नाहीये. पोपट नाना गुंजाळ यांच्याकडून दोन्ही झेलासाठी प्रवीण यांच्यासाठी 500 रुपयाचा पुरस्कार, असा 1,000 रुपयाचा पुरस्कार क्रिकेटप्रेमी पोपट नाना गुंजाळ यांच्याकडून असणार आहे. परंतु मॅच संपलेली नाहीये, प्रयत्न तर अजूनही करावे लागतील. 4 बॉल 24, प्रत्येक बॉल सीमारेषच्या बाहेर मारावा लागेल. यावेळेला बॅकफुटला जात खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकांच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळतोय. सेमीफायनलच्या दिशेने म्हणजे एक ट्रॉफी तर कन्फर्म होईल जो ही मॅच जिंकेल. यावेळेला फटका चांगला आहे, समोरच्या दिशेने उडवलाय आणि एक चांगला स्ट्रोक या ठिकाणी खेळले अभिजित डोले, मॅन फ्रॉम एनेरे. चांगली छाप सोडतायत अभिजित डोले. मॅचचा रिझल्ट काही लागू देत, परंतु अभिजित सध्या प्रभावित करतायत. पॉइंटला खेळलाय यावेळेला. हाही फटका चांगला पाहायला मिळालाय. पंचांचा इशारा येतोय. बॅक टू बॅक 2 चौकार. पाहूया लगातारचा 3रा चौकार अभिजित यांच्या बॅटमधून येईल का. आणि माझ्या मते पुढल्या वर्षी अभिजित यांचा नंबर थोडासा वरती यायला हरकत नाहीये. सन इम्पॅक्ट्स. वा अभिजित फटका चांगला खेळलाय, परंतु तिकडे प्रवीण येत आहेत बॉलवर आणि विकेट येते.